हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांच्या उपस्थितीत आज पुण्यात भाजपचं अधिवेशन। आजच्या संमेलनात विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार, तर विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हबाबत राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। भाजपच्या संमेलनात 160 ते 170 जागा मागण्यावर अंतिम चर्चा होणार। अधिक जागा लढल्या तर आपली संख्या वाढेल, असंही मत भाजप नेते अमित शहांपुढे ठेवणार असल्याची माहिती। भाजपच्या अधिवेशनासाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक। शहा फडणवीसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची शक्यता। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं, गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। महायुतीत 100 जागा लढण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम। अजित पवार गटानं 60च्या आसपास जागा लढाव्यात, शिवसेना नेते दीपक केसरकरांचं वक्तव्य। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार। पुढील आठवड्यात अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढतायत। शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस। धर्मवीर 2 वरून चित्रपटाच्या वरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा। मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, असा आशय असणारा केक अजित पवारांनी कापला। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करतायत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मुंबईतल्या बैठकीत भाजपच्या नेत्यांनीच 79 आमदारांचा सुपडा साफ होणार असल्याचं सांगितलंय, मनोज जरांगेंचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।